नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. मी सूरज. आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत आहे जे 25 वर्ष कंस्ट्रक्शन बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांना भरपूर अनुभव आहे. पण एका गोष्टीमुळे ते अडचणीत आलेत, ते पण मित्रामुळं. त्या मित्राचं नाव आहे मकरंद पांडे. चोईसावाडी आळंदी येथे एक मोठा हिलटॉप आणि वेदास प्रोजेक्ट चालू आहे. तो अद्दा रखडलेला आहे. मागे 30 मे रोजी पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर त्या प्रोजेक्टचं काय झालंय अजूनही लोकांना माहित नाहीये. लोकांना ते जाणून घ्यायचंय काय परिस्थिती आहे सध्या. सर, काय सांगाल? नमस्कार. मी नितीन देमदेमे, फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्स LLP या फर्मचा मकरंद सुधीर पांडे साहेब यांच्याबरोबरचा 50% भागीदार आहे. आता 30 मे 2025ला आपण पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये काही आपल्या पत्रकार बांधवांनी मी फोन केले होते पांडे साहेबांना, पण त्यांनी काही फोन उचलले नाही, त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही. मग त्याच्यामध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये मी ही भूमिका मांडली होती. जवळपास 300 कुटुंबीय हे आमच्याशी व्यवहार केलेले आहेत आणि 300 कुटुंबीय अडकलेले आहेत. बरं, अडकलेत म्हणजे हे काय कायमस्वरूपी अडकणार आहेत का? बाहेर तर पडलंच पाहिजे. मग मी माझी भूमिका स्पष्ट केली होती आणि वारंवार पांडे साहेबांना मी बोललेलो आहे. त्यांना मेल करतो, मेसेज करतोय, प्रत्यक्षात भेटून मध्यस्थी 12 टाकले की बाबा आपण एकत्र काम करू. 50-50% पार्टनरशिप आहे. प्रॉफिट आणि लॉस हा आपल्या कंपनीचा अंतर्गत भाग आहे. याच्यासाठी आपण लोकांना वेटीस धरणं हे साफ चुकीचं आहे. हे काही नीतिमत्तेत बसत नाही आणि याचं म्हणजे प्रोफेशनमध्ये पण आपलं हे चुकीचं आहे. ती भूमिका मी मांडली. त्यानंतर त्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सर, लोकांनाही ते जाणून घ्यायचंय की लोकांमध्ये किंवा तुमच्या ग्राहकांमध्ये जो संभ्रम आहे की पांडेंची भूमिका काय आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? मी त्यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, संपर्क साधलेला पण आहे. ज्यावेळेस 30 मे 2025ची जी पत्रकार परिषद होती, 3च मुद्दे होते त्याच्यामध्ये. एकत्रित काम करणे, नाहीतर पांडे साहेबांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम करणे. त्यासाठी पण मी तयार होतो. नाहीतर त्यांनी मला जबाबदारी द्यावी, मला कामाचे राईट्स द्यावे आणि मी पूर्ण काम करेल, सर्वांचे व्यवहार पूर्ण करेल. पण या तिन्ही पर्यायाला पांडे साहेब काय तयार नाहीत. त्यांचं एकच चाललेलं आहे, मी काम करत नाही, मी काम करू शकत नाही, मी आजारी असतो आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. सर, लोकांमध्ये एक अशी ही चर्चा आहे की तुम्हाला पैसे मागितले, मारहाण झाली, त्या संदर्भात काय सांगाल? माझ्यावर सर असं आत्तापर्यंत ह्या 5 वर्षामध्ये आहे ना, यानं त्या कारणाने ज्या काही लोकांनी साईट बंद पाडल्या होत्या किंवा एक नामवंत डॉक्टर आहेत, त्यांनी माझं अपहरण पण केलं होतं. आणि अपहरण ह्यासाठी केलं होतं की बाबा मला मारूनच टाकायचं आहे. आणि बऱ्याच लोकांनी मग विविध 130च्या केसेस असतील, पोलीस कंप्लेंट्स असतील, इव्हन FIR असतील, आजही चालू आहेत ते माझ्या विरोधात. हे याच्या पाठीमागं पाहिलं तर मकरंद पांडे त्या लोकांबरोबर कंटिन्यू असतात. त्यांचे त्या लोकांबरोबर सगळ्याचे संबंध आहेत. ज्या लोकांबरोबर मी इव्हन पांडेंना पण त्रास दिल्यामुळे मी ज्यांच्याबरोबर भांडणं केली, ज्यांच्याबरोबर मी संघर्ष केला आणि कायद्याने मी त्यांच्यावर कारवाई पण केलेली आहे, तर त्याच लोकांबरोबर ही व्यक्ती आहे. आणि आजही त्यांची हीच भूमिका आहे की बाबा मी नितीन देमदेमेला काम करू देणारच नाही. जाहीररित्या बोलतात ते. माझ्याकडे आज असे बरेच उदाहरणं आहेत की ते तुमच्या समोर मी आणेल, ती लोक सांगतील. धमक्या देणे, काय त्याला मलाच नाही तर माझ्या कुटुंबियाला संपवायचं त्याचा डाव आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये माझ्या मुलीने पण जी भूमिका मांडली होती की बाबा आमच्यावर आज काय परिस्थिती आलेली आहे, तर त्यांनी त्या परिस्थितीचा गैरफायदा घेत लोकांना हा संभ्रम निर्माण केला की याच्याकडे पैसेच नाही आहेत. बरं, ही गोष्ट तर अशी आहे की 2024ला जानेवारीमध्ये मी 5 कोटी आणले होते. त्या डिसेंबरमध्ये 13 डिसेंबर 2023ला 10 कोटी पण आणले होते. त्या माणसाने घेऊ दिले नाही. जे पांडे तुमचा मित्र आहे, तो म्हणतो की तुम्ही सक्षम नाही. आता प्रेक्षक बघताय, प्रेक्षकांना काय सांगाल त्या बाबतीत? सर, मी माझी पार्श्वभूमी सांगतो. 1996-97ला मी बजाज ऑटो सिव्हिल डिपार्टमेंटलाच होतो. त्यानंतर 5 वर्ष मी प्रॅक्टिकल कामं केली, बिल्डरांकडे कॉर्पोरेशनची पण कामं केली, गव्हर्नमेंटची कामं केली. 2009पर्यंत कन्स्ट्रक्शनची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची कामं केली. त्यात बंगले असतील, इंडस्ट्रियल काम असेल,
वॉटेवर जे असेल सिव्हिल रिलेटेड सर्व कामं केली. त्यानंतर आमच्याच प्लॉटवर स्वतःच्याच प्लॉटवर स्कीम बांधून सुरुवात केली तिथून आम्ही. तेही पैशाचा का अजून हा पांडे साहेब काही आम्हाला हिशोब देत नाही. तिथून ते आस्थागायत जे तुम्ही पाहिलं, आता हिलटॉपला पण आपण गेलो होतो, काम राहिलेले फक्त किती 6 महिन्याचं. तर हा प्रश्न चुकीचा आहे की बाबा मी सक्षम नाही, मी काम करू शकत नाही. ते मला कामच करू देत नाहीयेत, स्वतःही काम करत नाहीत. बरं, माझ्या 50%चे राईट्स माझे बाधित आहेत, म्हणजे अबाधित आहेत अजूनही. काय पण हा माणूस सक्षम नसल्यामुळं मी त्याच्याबरोबर पण मी म्हणायचं की मी पण सक्षम नाही, आणि बाहेर हे लोकांना सांगणार की हा सक्षम नाही, ह्याला घरात खायला नाहीये किंवा काय नाही, तर हे साफ चुकीचं आहे. लोकात संभ्रम पसरवत आहेत ते. आता सध्या परिस्थिती काय आहे प्रोजेक्टची, आणि सुरू करण्यासाठी तुम्ही संपर्क करताय पांडे यांना, त्यांची भूमिका काय आहे? दोघं मिळून करायचा आहे प्रोजेक्ट, किंवा त्यांची काय भूमिका आहे? मला ते ग्राहक कोर्टामध्ये 29 जुलै 2025ला भेटले होते. भेटले म्हणजे आम्हीच त्यांना शोधून काढलं, म्हणजे आम्ही गेल्यासारखं केलं कोर्टातून. त्याच्यानंतर ते आले, मग त्यांना भेटलो. मला साहेब काय म्हणले, मी एक नितीन सांगतो तुला की सर्व लोक मी सेटल केलेले आहेत. काही जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना मुद्दलवर सेटल केलेली आहे, त्यांना व्याज द्यायची गरज नाही, आणि 5 ते 8 दिवसामध्ये जास्तीत जास्त सर्वांचे यमी होणार आहेत, आणि आपण पण बाहेर पडणार आणि काम पण होणार आहे, आणि काम करण्यासाठी पण माणूस पाहिलेला आहे. मग एवढं म्हणल्यानंतर म्हणलं सोनं पिवळं आहे, म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, म्हणलं लोक बाहेर पडतायत, सगळे हे होत आहेत, लोकांची जर हरकत नसेल तर मी आडमोठेपणा करायची काय गरज आहे. मग त्यानंतर मी 31 ऑगस्टला नाही सॉरी 31 जुलैला मी डिक्लेअर पण केलं. माझ्या फेसबुकवर केलं, SMS केले, व्हॉट्सअपला केलं, स्टेटस पण ठेवले. लोकांना प्रत्यक्षात पण सांगितलं माझ्याकडनं विना शर्त मी पांडे साहेबांना पूर्ण राईट्स देतोय. मग त्यांनी त्यांची जी लोक असतील त्यांच्याशी संपर्क करून, किंवा कोण बिल्डर असतील त्यांच्याशी बसून ह्या सर्व गोष्टी समजून सांगून प्रोजेक्ट आणि त्वरित काम पूर्ण करावं. पण आज 100 पेक्षा जास्त दिवस, म्हणजे आता 3.5 महिने झालं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, नाही सॉरी डिसेंबर, 5वा महिना, 4.5 महिने झाले सर आता. तर आत्ता असं ऐकण्यात येत आहे की ते काही लोकांची कमिटी करणार आहेत. त्याच्या अगोदर एक व्यक्ती, आमचेच इन्व्हेस्टर आहेत, तेव्हा ते म्हणले आम्हाला हिशोब पाहिजेत, सर्वांकडे हिशोब मागून घेतले. बरं, ते जे काय आले त्यांच्याकडे, ते माझ्यापर्यंत काय आलेच नाही, मला काही देत नाही, ते काहीच सांगत नाहीत. कोणाबरोबर मिटिंग झाल्या, कोणाचे हिशोब आले, कोणाचं कितीला द्यायचं, काय करायचं, मला काही सांगत. बरं, मी आजही मी पार्टनर म्हणून आहे, माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझ्यावर 130च्या केसेस, मला कोर्टात जावं लागतं, पोलीस स्टेशनला जावं लागतं, मला उत्तरं द्यावी लागतात. तर आजही त्यांच्याकडनं हेच सांगितलं जातं आहे की कमिटी करणार आहे, आणि मग कमिटी ठरवणार आहे, आणि मी कमिटीला राईट्स द्यायची. आणि आपला कमिटीचा संबंध येतोय कुठे? आपला दोघांचाच विषय इथे, आणि आपल्या क्लायंट लोकांचा आहे. तर ते मिटिंगला बोलवलं तर समोर येत नाहीत ना, अशी चुकीच्या पद्धत. आता मगाशी बरं, आता याच्यावर तुमची समोरची भूमिका काय असणार? मी पूर्ण वैतागलेलो आहे सर, आणि या घटनेमुळं बरेचसे आमचे संबंधित क्लायंट्स ज्यांनी व्यवहार केलेले आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही कष्टकरी मंडळी आहे, कामगार मंडळी आहे, काही नामांकित मंडळी पण आहे. बरेच त्रास द्यायचं लिमिट असतं. आता हा 5 वर्ष संपून आता 6वं वर्ष चालू होईल जानेवारी 2026 पासून. फक्त हिशोब नवीन बिल्डर आणणे, त्याच्या टाइमपास करणे, मला काय माहीत नाही आणि मी करू शकत नाही, म्हणून असं जर करत राहिलं तर याच्यातून काय म्हणजे आउटपुट काय करणार? बरं, मी करतोय माझ्याबद्दल चुकीचं हे करा, म्हणजे संभ्रम पसरवतात लोकांमध्ये. बरं, मला 16 ते हे सांगायचं राहिलं तर मला 16/10/2025ला पण आम्ही अभ्युदय बँकेत गेलो होतो स्टेटमेंट काढायला. तिथं साहेबांनी विचारलं की बाबा हे म्हणजे आमच्या घरच्यांच्या नावाने लोन होते, आमच्या घरातलं कोणाचंही कोणी अडकलेलं नाही, आणि पांडे साहेबांचा मी जाहीररित्या सांगतो तुम्हाला, 1 रुपया आमच्या धंद्यामध्ये नाही आहे. ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे. साहेबांनी विचारलं की हे पैसे कधी भरणार, तर ते म्हणले सगळेजण मिळून ठरवणार, मला माहिती नाही. मी म्हणलं पांडे साहेब आपण पैसे घेतलेले आहेत ना, माझी मिसेस, भाऊची बहीण यांच्यावर जर बँकेने कारवाई केली, ऑलरेडी भावावर कारवाई झालेली आहे, हे संबंध खराब झाले किंवा हे किती दिवसाचं चालणार? हे आवाज कमी कर आणि मोठ्याने बोलू नको असं म्हणजे बोलून कॅबिनमधनं बाहेर पडले, डायरेक्ट रस्त्यावर आले, रिक्षात बसून चालले. मी त्यांना थांबवायला लागलो, अहो साहेब थांबव म्हणलं. तर ती खोटी काठी घेऊन ते फिरतात ना, जे पाय म्हणजे हे झालेले मध्ये लॅगामेंटचा प्रॉब्लेम, तसं काही नाही आहे त्यांचं, तुरतुर पडतात, चालतात, सगळं करतात. त्या काठीनं मला ढकलायला लागले रस्त्यावर. जर मी माझ्या अंगावर म्हणजे गाडी गेली असती, काय झालं असतं, काय केलं असतं?
मी थांबतो तर त्याच्यानंतर अक्षरशः मला काठीचा असा गळा दावला माझा आणि नाही त्या ठिकाणी मला लाथा मारल्या त्यांनी. अच्छा. मग नंतर मी तात्काळ 112ला कॉल लावून पोलिसांना बोलवलं. पोलिस आले. त्याने आम्हा दोघांनाही पिंपरी पोलीस स्टेशनला जायला सांगितलं. मी तात्काळ निघून आलो. त्यांची वाट पाहिली, ते आले नाही. त्यांना पोलिसांनी फोन लावला तर त्यांचा फोन बंद. आता तुमची पुढची भूमिका काय? ती सांगा. माझी पुढची भूमिका ही स्पष्ट आहे. ज्यांचे फ्लॅट आहे त्यांना फ्लॅट मिळाले पाहिजेत आणि ज्यांचे पैसे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये आहे का अजून काही उद्योग झाले ते आमच्या दोघांच्या अंतर्गत आहेत. त्यात लोकांना वेटीस धरणं हे साफ चुकीचं आहे. आजही मी त्यांना 168वा 170वा मेल केलेला आहे, रिमाइंडर मेल. टोटल 171 त्यांना व्हॉट्सअपला मेलला त्यांना पाठवलेले. त्याचं काही उत्तर देत नाहीत. ते नेहमीसारखं एक कॉपी पेस्ट एक मेसेज टाकायचे की 3 पर्याय आहेत, मी सक्षम नाही आणि त्यापैकी हे करायचं आणि लोकांच्या सह्या घेतल्या खोटं बोलून की महिन्याभरात मी सर्वांचे पैसे देणार आहे म्हणून, म्हणजे ते. आणि अजूनही त्यांनी काही त्याच्यावर पूर्णपणे ना काही प्रोग्रेस नाही. आता त्यांचं असं म्हणणं आहे कमिटी करून ती कमिटी ठरवणार. आता कधी ठरवणार, काय करणार ते काही माहिती नाही. सर, तुम्ही चांगल्या प्रकारे लोक जे आहेत ग्राहक संभ्रमात होते त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमचं म्हणणं या माध्यमातून मांडलेले प्रेक्षकही बघतात. लवकरात लवकर हा प्रोजेक्ट चालू व्हावा हीच ग्राहकांची असं नागरिकांची अपेक्षा आहे. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज लाईव्ह. मी सूरज. धन्यवाद.